बोल. हॅलो, आम्ही चाललो आहे नाशिकला आता. कोमल बोलली सगळ्यात आधी. तर चला, हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना. हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर सगळ्यांना जय भीम. तर आम्ही चाललेलो आहोत आता गावाला. हे बघा, तयारी झाली. तर खाली उतरणार आहे आणि मुंबईला होते 2-3 दिवस. तर आजचा आमचा माझ्या बहिणीच्या घरातला शेवटचा दिवस. परत कधी येते काय माहिती नाही. चल ग, येऊ का? बाय. कोमल बाय करते. चल, तुला यायचं खाली? तर चला, बॅग घेते. काही सोडवायला येते बाई. दोघी जणी सोबत आहे वहिनीने. हाय हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. जय भीम. तर इथं बघा, मी ना आलेली आहे नाशिकला. कालच आले, पण खूप थकले होते, त्याच्यामुळे काही व्हिडिओ शूट केलेला नाही आहे. कालचा निघण्याचा व्हिडिओ आणि हा व्हिडिओ आजचा दुसऱ्या दिवसाचा तुम्हाला येत आहे. आम्ही चाललेलो आहोत आता थोडंसं बाहेर. तर ही बघा, आनंदी आणि तिकडं गोलू कपडे बदलतोय. तयारी होती, आम्ही जातोय जरा बाहेर नाशिक रोडला. म्हटलं चला व्हिडिओ शूट करूया. आणि ना, ही माझ्या बहिणीची सून आहे, हा आहे मुलगा. तर यांचं लग्न पण मीच करून दिलेलं आहे बरं का. आणि ही आपल्याच गावची आहे. तर आनंदीला थोडंसं मी घेतलं आहे. हे बघा, आनंदी किती 4-5 महिन्याची. हां, 6 महिन्याची आनंदी. आमची तयारी चालू आहे. तिची मम्मा आता साडी घालती. आमची तयारी झाली का निघायच्या वेळेस तुम्हाला परत भेटते मी. देते मी तुला रिक्षा. चष्मा दिला माझ्याला. चला 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 चला. चल. तर हे बघा, रिक्षा आली. चल. बोलू, माझी चप्पल इकडे. चप्पल बस रिक्षा बस. करून का इकडनं घ्या. इकडनं सगळ्यांनी हाय करा. छोटे आहे का? चला, आम्ही चाललोय आता लेफ्ट हँड मार. तर इकडे आलेलो आहोत पुतणीच्या घरी. म्हणजे मावस पुतणी आहे ही, आणि माझ्या आत्याची नात पण आहे. तर हिचं लग्नही मीच जमवलेलं आहे आणि माझ्याच गावाला झालेलं आहे हिचं लग्नसुद्धा. तर तिने ना आता घर घेतलेलं आहे आणि पुढे चालली आहे ना. ती तिची मुलगी आहे रोशनी. तर BScला आहे आणि खूप क्यूट आहे ती पण. स्वभाव पण अगदी मस्त आहे तिचा. तर घरात जातो आहे आम्ही. टरबूज आणलेलं होतं. उन्हाळ्याचं तेलकट वगैरे खायला नेणं पण बरोबर वाटत नाही. तर तिने ना, जिथे ती राहत होती ना, तेच घर घेतलेलं आहे. नाशिक रोडला आहे हे. तर मळ्यामध्ये आहे पण हे घर, म्हणजे अगदी शेता टाईप वातावरण आहे. तर मोबाईलला स्पेस नव्हता ना माझ्या, त्याच्यामुळे मी जाण्याचा जो रस्ता होता ना, अगदी मस्त हिरवळ होती. मधूनच आम्ही आलेलो. तर बसलेलो आहे, पाणी वगैरे घेतो. तर तिने मस्तपैकी आम्हाला मसाले भात बनवलेला. तर मग थोडंसं जेवण वगैरे करून आम्ही निघलो होतो घरी यायला. तर बऱ्याच दिवसाचं चाललेलं माझं तिच्या घरी यायचं म्हणून. रिटर्न जात आहोत. तर येताना ओला केलेली, 300 रुपये लागले ओलाला. तर मग नाशिक रोडला आलो आणि आता तिथून बसने घरी जात आहोत. तर इथे आम्ही उपेंद्रनगरला उतरून घरी जाणार आहोत. चलो. संध्याकाळी घरी आल्यानंतर आनंदीचा होता 6 मंथचा बड्डे, 6 महिन्याचा बड्डे होता. तर तिची काकी आलेली आणि नम्रता पण आणि मी पण, दादू पण. आम्ही घरच्या घरीच मस्त बड्डे साजरा केला. तर ती खूप रडत होती, पण जेवण पण खूप मस्त बनवलेलं. त्रिशिलाने बनवलेली खीर पण मला आवडली खूप. तर तांदळाची खीर केलेली तिने, उरलेल्या भाताची. रेसिपी मी नंतर तिच्याकडे जेव्हा जाईल तेव्हा नक्की तुमच्याशी शेअर करणार आहे. खीर, पुरी आणि मसाले भातचा मस्त बेत होता. तर परत एकदा मी कधी आले ना, तर त्या खीरीची रेसिपी तुम्हाला नक्की शेअर करील. अतिशय चविष्ट असं वाटेल की त्याच्यामध्ये तुम्ही मावा टाकलेला आहे की शिळा भातापासून बनवलेली तिने ती खीर होती. तर चला, तर बड्डेचं सेलिब्रेशन आपण करूया. 1 मिनिटामध्येच चालू होईल आता. तर चला, 2 मिनिटातच बड्डेचं सेलिब्रेशन आपलं चालू झालेलं आहे. तर इथे बघा, आम्ही घरातल्या घरातच बड्डे केलेला इकडे. कारण का माझी बहीण आणि छोटी वगैरे सगळे मुंबईला थांबलेले आहेत, त्याच्यामुळे. तर जेवण तर अतिशय सुंदर होतं बनवलेलं. आता आम्हाला जेवायचंच आहे. तर लहान मुलांना कसं असे पार्टीवेअर ड्रेस घातले किंवा नटवलं, गजरे वगैरे लावले तर त्यांना इरिटेट होतं आणि पूर्ण
कार्यक्रम होईपर्यंत म्हणजे ओवाळणी होईपर्यंत ही मुलगी रडत होती. तर कसा झाला आनंदीचा बड्डे नक्की कळवा. तर चलो आपण आता जात आहोत घरी आणि हा आहे नाशिक रोड. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती येत आहे म्हणून नाशिक रोडचा मी थोडासा व्हिडिओ घेतलेला आहे.